मिरजेतील पद्मा लॉजमध्ये युवकाचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू। 2 दिवसांपासून महिलेसोबत वास्तव्यास, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट। मिरज शहरातील स्टेशन रोडवरील पद्मा लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून महात्मा गांधी चौक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मृत युवकाचे नाव प्रकाश शिवाजी चव्हाण, राहणार दरिवडची, तालुका जत, जिल्हा सांगली असे आहे। तो गेल्या 2 दिवसांपासून एका महिलेसोबत पद्मा लॉजमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे। संबंधित महिलेने युवकाच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिल्यानंतर ते लॉजवर पोहोचले। त्यानंतर लॉज व्यवस्थापनाला या प्रकाराची माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून महात्मा गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत।